ದಿವ್ಯ ಕಾರುಣ್ಯವನ ಪಡೆದು ನಿಷ್ಪಾತಿಯನ್ನಾಗಿ ಅವನೋಡೆ ಬೆರೆದಿಯ ಹೂವ ಸೂರ್ಯ प्रथमतः सृष्टिकर्ता लिंगदेवाचं स्मरण करून लिंगायत धर्मसंस्थापक धर्मगुरू महात्मा श्रीशंकरांच्या जीवनाचे वर्णन करून लिंगायतचे प्रवचन पितामह महाजगुरू लिंगानंद स्वामीजी, प्रप्रथम महिला महाजगुरू माता लिंगायत डॉक्टर माता महादेवीजी, द्वितीय महिला महाजगुरू डॉक्टर गंगा माताजी यांचे दिवीचरणी वंदन करून आज या ठिकाणी चौधरी यांच्या घरी कल्याणी यांच्या घरी बसवपूजेचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. सध्यामध्येच एक नवदंपत्याचं या त्यांनी आपल्या नवीन आपल्या सांसारिक जीवनाचं भावी आयुष्याची सुरुवात या बसवपूजेच्या माध्यमातून लिंगायत धर्मतत्वाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी बसवपूजा घेऊन ही सुरुवात केली. याबद्दल राष्ट्रीय बसव दलाच्या वतीनं प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो. लिंगायत धर्म हा महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात स्थापन केला. हा धर्म स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश म्हणजे आपल्याला त्या काळी धर्माचा अधिकार नव्हता, देवपूजेचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, एकमेकाबरोबर बोलण्याचा देखील अधिकार नव्हता आणि स्त्रियांना तरी क्षुद्र मानलं जात होतं. त्याला बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून 770 जातीतील लोकांना आणि त्यापैकी या 770 पैकी 30 स्त्रिया होत्या, त्या सर्वांना एकत्रित आणून अनुभव मंडपाची स्थापना केली आणि या अनुभव मंडपाच्या माध्यमातून सर्वांना शिक्षण दिलं, देवपूजेचा अधिकार दिला, धर्माचा अधिकार दिला आणि प्रत्येकाला इष्टलिंग दीक्षा देऊन प्रत्येकाला एक समान लिंगायत समजलं गेलं. आणि ज्यांनी ही लिंग दीक्षा घेतली किंवा लिंग धारणा केली त्यांना सर्वांना एक समान मानलं गेलं आणि या लोकशाहीच्या तत्वामध्ये त्या सर्वांना सामावून घेऊन बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाहीची स्थापना केली आणि एकमेकाबरोबर बोलण्याचा, आपला विचार आदान प्रदान करण्याचा अधिकार त्या प्रत्येकांना दिला. आणि लिंगायत धर्म हा एक मानव धर्म, दया हेच धर्माचं मूळ आहे असं या धर्माचं मूळ तत्व आहे. आणि हा कुणाचा आयसीने मनवावे, हा आमचा आयसीचे मनवावे, या तत्वानुसार सर्वांना एकत्रित बसवण्णांनी आणलं आणि सर्वांच्या मध्ये एकी निर्माण करून त्यांच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार निर्माण केला आणि त्यावर शिक्षणाचा अधिकार दिला. अशा पद्धतीनं बसवण्णांनी तो लिंगायत धर्म दिला. आज आम्ही राष्ट्रीय बसव दलाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी जाऊन बसवजयंतीचा कार्यक्रम करून वचन साहित्य बसवण्णांनी त्यांच्या शरणाने जे वचन साहित्य लिहिलेलं आहे ते वचन साहित्य सांगण्याचा आम्ही प्रयत्न या राष्ट्रीय बसव दलाच्या माध्यमातून करतो. हे काय नवीन कुठलंही आम्ही केलेलं नाही. हे जे काय आम्ही करत आहोत हे बसवण्णांनी 12व्या शतकात आणि त्यांच्या शरणांनी जे काही केलेलं आहे तेच आम्ही सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. मध्यंतरीच्या काळात हा लिंगायत धर्म आपल्याला माहितीच आला नाही, परंतु राष्ट्रीय बसव दलाच्या वतीनं, लिंगानंद अप्पाजींच्या वतीनं, माताजींच्या वतीनं हा लिंगायत धर्म पुन्हा नवक्रांती ही झाली आणि या लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार या राष्ट्रीय बसव दलाच्या वतीनं होत आहे. आणि याच माध्यमातून लिंगायत धर्माचे जे संस्कार आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, जन्माच्या अगोदर गर्भलिंग धारणा हा कार्यक्रम असतो, जन्मानंतर इष्टलिंग धारणा हा कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर विवाहाच्या वेळेला लिंग दीक्षाचा कार्यक्रम आणि विवाह सोहळाचा कार्यक्रम असतो आणि मृत्यूनंतर लिंगायत संस्कार हा देखील कार्यक्रम असतो. हे सर्व संस्कार आणि हे सर्व काही जे आहे ते नैसर्गिकरित्या बसवण्णांनी दिलेलं आहे. आपल्याला जे काही इष्टलिंग दिलेलं आहे ते हे अनंतकोटी ब्रह्मांडाचा आकार आहे आणि त्यामध्येच आपण सर्वजण आहोत. त्यामध्ये नदी नाल्या अनंतकोटी ब्रह्मांड, अनेक सूर्य, अनेक तारे, अनेक चंद्र आहेत. या आकाशगंगेत आपण राहतो. त्या आकाशगंगेमध्ये अनेक सूर्य, अनेक तारे आहेत, परंतु एका आकाशगंगेत आपण राहिल्या कारणाने एक सूर्य आपल्याला दिसतो, परंतु या अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्य आहेत, अनेक तारे आहेत. हे बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितलेलं. 12व्या शतकात सांगितलेलं बसवण्णांनी 21व्या शतकाचं ज्ञान दिलं, परंतु त्या लोकांना ते पचनी पडलं नाही. म्हणून बसवण्णांना कल्याणमधून हद्दपाराची शिक्षा दिली आणि त्यांना पुन्हा कुडल संगमला यायला लागलं आणि त्या ठिकाणी बसवण्णांनी आपल्या आयुष्याची शेवट त्या ठिकाणी केली. परंतु बसवण्णांच्या या वचन साहित्याचा प्रचार आणि प्रसार आपण या राष्ट्रीय बसव दलाच्या वतीनं ज्या पद्धतीनं बसवण्णांनी वचनं दिलेली आहेत त्या पद्धतीनंच आम्ही प्रचार करत आहोत आणि त्या पद्धतीनंच हा धर्म सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आपण सर्वांनी या धर्माचं
प्रचार आणि प्रसार करत राहावं आणि यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं. आणि आज या नवदंपत्यांनी या ठिकाणी बसवपूजा करून अगदी नवीन जीवनाची या ठिकाणी त्यांनी सुरुवात आणि कार्यारंभ करत आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सृष्टीकर्ता लिंगदेव आणि महात्मा बसवांना त्यांना सुख समृद्धी भरभराटी द्यावं ही मी बसवचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा या बसवतत्वाचा प्रचार आणि प्रसार त्यांच्याकडून देखील होवो हीच मी बसवचरणी प्रार्थना करून या दोघांना आयुष्य आरोग्य सुख समृद्धी भरभराटी लावो हीच बसवचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द बसवचरणी अर्पण करून याच ठिकाणी थांबतो. जय गुरु बसवेश्वर. जयतु महाकारणि कलिंग देवन घन तेजा जयतु करुणा सिंधु भजक जन बंधु जय इष्टदायका रक्षिसु श्री गुरु बसवा रक्षिसु श्री गुरु बसवा रक्षिसु श्री गुरु बसवा. जय गुरु बसवेश्वर हर हर महादेव. विश्व गुरु बसवेश्वर महात्मा की जय. जगन माता अक्क महादेवी माता की जय. सकल शरण संतों की जय. शरणु शरणार्थी.